नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, भूमी अभिलेख याच्यामधल्या भूकरमापक 903 पदासाठीच्या 6 विभागाची जी जाहिरात होती त्याची एक्झाम झाली आणि त्यानंतर जनरल मेरिट लिस्ट लागली. त्याच्या संबंधी आपण एक टेंटेटिव्ह तुमचं सिलेक्शन झालंय नाही झालंय हे कशा पद्धतीने शोधायचं यावरचा व्हिडिओ केलेला आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितला तर तुम्ही नक्की बघून घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं की आम्हाला जे विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत तर त्या विद्यार्थ्यांचे जे मागणी आहे किंवा त्या विद्यार्थ्यांचं जे म्हणणं आहे किंवा त्यांचे जे क्युरी आहेत त्या सिंपल आहेत. त्या म्हणजे की सर, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस कशी असणार आहे, नेमकं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाण्यासाठी कुठले कुठले कागदपत्र न्यायचे आहेत आणि कशा पद्धतीने त्याचं एक प्रिपरेशन करायचं आहे. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या सेशनमध्ये देणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 ची ही जी एक्झामिनेशन झाली तर डॉक्युमेंटसाठी आपल्याला कुठले नेमके डॉक्युमेंट्स आपल्याला तयार करून जायचं आहे हे लक्षात घ्या. आता जे काही जनरल मेरिट लिस्ट लागलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदाच म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की पदांच्या अनुषंगाने 1:5 प्रमाणात, म्हणजेच एका पोस्टसाठी ते 5 विद्यार्थी जे आहेत, म्हणजे जर तुमची एक पोस्ट असेल तर त्याच्यासाठी 5 स्टुडंट ते काय करणार आहेत तर ते DV साठी बोलावणार आहेत. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, ही संख्या मोठी असणार आहे. 903 पदं आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स आताच तयार करून घ्या. जे विद्यार्थी सिलेक्ट झाले नाहीत किंवा ज्यांचं थोडक्यामध्ये हुकलेलं आहे तर त्यावर विद्यार्थ्यांनी सुद्धा लक्षात घ्या की विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढे ज्या काही एक्झामिनेशन होतील, ज्याचं काही जनरल मेरिट लिस्ट लागेल तर तेव्हाही तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचंच आहे, करून घ्यायचंच आहे, कारण आपल्याला सिलेक्शन जायचं आहे. तर अशा केसमध्ये तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हेच डॉक्युमेंट्स सहजासहजीच मॅक्सिमम एक्झामिनेशनमध्ये यूज होतात किंवा ते मागतात. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 1:5 हा जो रेशो आहे त्या अनुषंगाने आपल्याला तयारी करून ठेवायची आहे. आता जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता तर फॉर्म मध्ये खूप लिमिटेड डॉक्युमेंट्स आपण अपलोड केले होते. IBPS ने ही एक्झाम घेतली, याच्यामध्ये खूप लिमिटेड डॉक्युमेंट्स म्हणा किंवा फोटो साईन अंगठा म्हणा, खूप लिमिटेड जे कागदपत्र होते त्यावेळेस आपण स्कॅन करून अपलोड केले होते. तर ते जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही तयार ठेवा. मग त्याच्यामध्ये तुमचा फोटो होता, पासपोर्ट फोटो होता बघा. ओके, स्वयं घोषणापत्र होतं एक. ओके, आणि त्याच्या व्यतिरिक्त तर तुमची सही आणि डाव्या बोटाचा ठसा जो होता किंवा अंगठा होता, अंगठ्याचा ठसा जो होता तो आहेच आहे. तर त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे डॉक्युमेंट्स तर आपण त्याच वेळेस अपलोड केले होते. हे डॉक्युमेंट्स सुद्धा आपल्याला पासपोर्ट वगैरे लागणारच आहे. त्यावेळेस आपण हे सगळे अपलोड केले होते. आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे डॉक्युमेंट्स कुठले कुठले आपल्याला DV साठी लागणार आहेत. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, समजून घ्या. कारण काय आहे की सगळ्यात महत्त्वाचं की जे विद्यार्थी बेसिकली बाकीच्याही एक्झाम देत आहेत त्याच्यासाठी सुद्धा हेच डॉक्युमेंट लागतात. साधारणतः कुठलीही पोस्ट असेल तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या क्रायटेरियासाठी आपल्याला तिथं पात्र व्हावं लागतं. ओके, आता फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या पर्टिक्युलर पोस्टसाठी जाणार असेल तर तुम्हाला एज क्रायटेरिया पास करावा लागतो. तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला पास करावं लागतं. तुम्ही जर एखादं रिझर्वेशन घेणार असाल, कास्ट कॅटेगरीचं असेल किंवा कुठल्या पर्टिक्युलर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, स्पोर्ट समांतर आरक्षण घेणार असाल तर त्याचे डॉक्युमेंट्स आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमचं जे काही बेसिकली डोमेसाईल किंवा नॅशनॅलिटी, ओके, तर नॅशनॅलिटी असेल, डोमेसाईल असेल, बर्थशी संबंधित असेल तर हे सुद्धा डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात. त्याच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी स्पेशल कॅटेगरीमध्ये येत असाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल अंशकालीन असेल किंवा अजून कुठल्या स्पेशल कॅटेगरीमध्ये असेल, जर जागा असेल त्यांच्या, तर त्यांचे ॲडिशनल डॉक्युमेंट्स आपल्याला हे लागत असतात. पण ओव्हरऑल जे जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत तर जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एज, एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे लागतच लागतं आणि नॅशनॅलिटी, डोमेसाईल आणि बर्थ सर्टिफिकेट हे सुद्धा गोष्टी लागतात. ॲड्रेसशी रिलेटेड आपण आधार कार्ड वगैरे जे काही प्रूफ ID दिलेले आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये लागतात. मग जे विद्यार्थी कॅटेगरीशी बिलॉंग करतात किंवा कुठलंही रिझर्वेशन घेतात त्यांच्यासाठी ॲडिशनल डॉक्युमेंट्स हे लागत असतात. हे एक
कॉमन ज्याला म्हणतो, तर त्या पद्धतीने हा पार्ट आहे. आता आपण वन बाय वन चेक करूया. सगळ्यात महत्वाचं की तुम्ही जी काही पर्टिक्युलर प्रिंट घेतली होती, कशाची, त्या तुमच्या अप्लिकेशन फॉर्मची, तर ती आपण PDF प्रिंट करून घेतो, तर तो सेट तुमच्याकडे असला पाहिजे. दुसरी गोष्ट, अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र आपण इन्फॉर्मेशन दिली होती, त्या अनुषंगाने हे एक स्पेसिफिक तुमच्या हस्ताक्षरामधलं आवेदन असतं. त्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्णवेळ पदवी किंवा पदविका. आता इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे की बेसिकली तुमची जी काही डिग्री किंवा डिप्लोमा झालेला आहे, त्या एज्युकेशनल क्रायटेरिया कंप्लीट केल्याचं जे काही सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे ते तुमच्याकडे असलं पाहिजे, म्हणजेच क्वालिफिकेशन डिटेल्स. त्यानंतर तिसरा आहे वयाचा पुरावा. विद्यार्थी मित्रांनो, एज साठी तुम्ही त्या पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन फॉर्म भरताना जी काही दिलेली असेल, तर एज डिक्लेअर करणारा LC असेल, TC असेल, बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा एज नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट मिळतं ते सर्टिफिकेट असेल, ते तुम्हाला इथे सोबत ठेवायचं आहे. आता ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, पहिल्या वयाचा पुरावा, एज्युकेशनलचा पुरावा आणि स्वयं घोषणापत्र, हे सगळ्यांनाच लागणार आहे. तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचा असाल, तुम्ही कुठल्याही पर्टिक्युलर सेक्शन मधले असाल. आता त्याच्यानंतर जे काही पर्टिक्युलर काही स्पेसिफिक कॅटेगरीसाठी लागतात ते सुद्धा आपण बघणार आहोत. याच्यामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS. जर तुम्ही EWS मधनं फॉर्म भरला असेल तर त्याच्याशी संबंधित, कारण इकॉनॉमिकली विकर सेक्शनचं वेगळं सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं, ते सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. तुम्ही जर SC/BC चे कॅन्डिडेट असाल, बरोबर आहे, म्हणजे ज्याला आपण सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय म्हणतो, ते असाल तर तुमच्याकडे SC/BC चं सर्टिफिकेट हे असलं पाहिजे, सोशल अँड इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास. तर हे सुद्धा सर्टिफिकेट तुम्ही ज्या कॅटेगरीचे आहात ते सर्टिफिकेट असलं पाहिजे. आता तुम्ही जर कुठल्या स्पेसिफिक कास्ट मधनं भरला असेल फॉर्म, म्हणजे जर तुम्ही कुठल्या प्रवर्गामधनं भरला असेल, कॅटेगरीमधनं भरला असेल, फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्यांनी OBC मधनं फॉर्म भरला, तर OBC साठी महत्वाचे 3 डॉक्युमेंट्स असतात. एक असतं तुमचं कास्ट सर्टिफिकेट, दुसरं असतं कास्ट व्हॅलिडिटी आणि तिसरं असतं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. तर विद्यार्थी मित्रांनो, राखीव प्रवर्गातून जर तुम्ही भरत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी लागणार आहेत. आता याच्यामध्ये असंही होऊ शकतं की व्हॅलिडिटी काही विद्यार्थ्यांकडे नसते OBCच्या वगैरे, तर जर नसेल OBCच्या विद्यार्थ्याकडे तर इट्स ओके, पण तुम्हाला नॉन क्रिमिलियर मात्र लागतं. आणि नुसतं नॉन क्रिमिलियर असून चालत नाही, ते व्हॅलिड असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या आर्थिक वर्षासाठी त्यांनी मागितलंय तर ते वैध नॉन क्रिमिलियर, ज्याला आपण उन्नत गटात न मोडणारे जे प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठीचे हे सर्टिफिकेट आहे. 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणार, बरोबर आहे. तर NCL हे त्यामध्ये लागणार आहे. आता अनुसूचित जमात म्हणजे ST कॅटेगरी जर असेल तर ST कॅटेगरीसाठी तुमचं कास्ट व्हॅलिडिटी जे आहे हे मात्र लागणारच आहे. कास्ट व्हॅलिडिटी आम्ही परत एकदा सांगतो, कुणासाठी, ST साठी. जर तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर त्या केसमध्ये आपल्याला व्हॅलिडिटी लागते, बाकीच्यांसाठी ती पर्टिक्युलर मॅन्डेटरी नसते. ओके. आता एखाद्या विद्यार्थ्यांनी जर फिजिकल हँडिकॅप म्हणून किंवा दिव्यांग व्यक्ती म्हणून फॉर्म भरला असेल तर त्यांनी त्याचा जो काही पुरावा सादर केलेला आहे तो डॉक्युमेंट त्याच्यासोबत लागतं. जर माजी सैनिक असेल तर माजी सैनिक जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांचा जो काही सैन्यामधला अनुभव प्रमाणपत्र असेल, तिथनं रिलिव्हिंग लेटर असेल, तर ते जे काही आहे ते माजी सैनिक असल्याबाबतचा पुरावा तुम्हाला सोबत ठेवावा लागेल. स्पोर्ट पर्सन जर असेल तर स्पोर्ट पर्सन तुमचं जे काही नॅशनल, इंटरनॅशनल, स्टेट लेवलवरचं सर्टिफिकेट आहे आणि ते व्हॅलिडेट करून घेतलेलं सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला लागणार आहे. ऑर्फन कॅन्डिडेट म्हणजेच अनाथ जर विद्यार्थी असेल तर आपल्याला माहिती आहे इन्स्टिट्यूशनल किंवा नॉन इन्स्टिट्यूशनल मधनं त्याला सर्टिफिकेट मिळतं, ते सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. जर अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ म्हणजे हे काही जे काही ज्याला म्हणतो आपण समांतर आरक्षण आहे तर यांना असल्यास अधिवास प्रमाणपत्र त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, पण डोमेसाईल हे सगळ्यांनाच लागतं. जर एखादी विद्यार्थिनी ओके तिच्या नावामध्ये बदल झालेला असेल लग्नानंतर
ओके, मॅरेज नंतर तिचं नाव बदललेलं असेल तर त्याबद्दलचा जो पुरावा असेल, गॅजेट असेल, ॲफिडेविट असेल, तर ते तुम्हाला लागणार आहे. ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो, त्या पर्टिक्युलर फॉर्ममध्ये फॉर्म भरताना जे काही त्यांनी इन्फॉर्मेशन मागितली आणि आपण तिथे भरलेली आहे फक्त, तर ती सगळी इन्फॉर्मेशन प्रूव्ह करणारे जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात. फॉर एक्झाम्पल, मराठी भाषा येत असल्याचा पुरावा असेल, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र असेल त्याच्यावरती दिलेलं. ओके, आणि जे काही डोमेसाईल सर्टिफिकेट आहे ते मात्र तुम्हाला जसं मी सांगितलं ते लागणारच आहे. ओके, अंशकालीन असेल तर त्यांच्या संबंधी लक्षात घ्या. सहजासहजी बाकीचे जे पर्टिक्युलर विद्यार्थी आहेत, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, यांना त्यांचे डॉक्युमेंट्स, कारण आपण फॉर्म भरताना ते डॉक्युमेंट अपलोड जरी नसेल केले तरी ते डॉक्युमेंट कुणी दिले, ऑथॉरिटी कधी दिले म्हणजे डेट ऑफ इश्यू आणि त्याचा सिरियल नंबर हे टाकलेलं आहे. तर तेच डॉक्युमेंटचे तुम्हाला 2 प्रतीचा जो काही सेट आहे तो आताच तयार करून ठेवा, ओरिजिनल व्यवस्थित लावून ठेवा. आणि साधारणतः हे जे डॉक्युमेंट्स आहेत या डॉक्युमेंट्सच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर ॲडिशनल प्रूव्ह करण्यासाठी काही डॉक्युमेंट्स असतील तर ते सुद्धा सोबत ठेवा. जास्त असले तर काही प्रॉब्लेम नाही, पण याच्यापैकी कमी एकही नको. ओके, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट किंवा तुमचं जे काही शैक्षणिक पुरावा आहे, बरोबर आहे, तो लागणारच. एजचा पुरावा हा तुम्हाला लागणारच. डोमेसाईल हे तुम्हाला लागणारच. आणि तुम्ही जर कुठल्या कॅटेगरीमध्ये असेल तर त्या कॅटेगरीचे सर्व सर्टिफिकेट तुम्हाला लागणार. विद्यार्थी मित्रांनो, पॅनिक होऊ नका, अजून थोडासा वेळ आहे आपल्याकडे. त्यांनी 1:5 रेशोमध्ये विद्यार्थी बोलावलेले आहेत. ओके, तर त्या अनुषंगाने जे विद्यार्थी कन्फर्म झालेले आहे ज्यांचं सिलेक्शन, तर त्यांनी तर लगेच तयार करून ठेवा हे सगळे सेट, बरोबर आहे. आणि राहिलाय प्रश्न की जे विद्यार्थी काठावरती आहेत त्यांनी सुद्धा तयार करून ठेवा. का, एकतर हे या प्रमाणात विद्यार्थी बोलावणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की याच्या पुढे येणाऱ्या ज्या परीक्षा देणार आहोत आपण त्याच्यामध्ये आपलं सिलेक्शन होणार आहे, तर नक्की तिथे सुद्धा आपल्याला काबी येणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, जे येणाऱ्या काळामधल्या ज्या काही बाकी एक्झाम्स आहेत, PWD, WRD वगैरे, याच्यासाठी तयारी करत असाल तर 2026 मध्ये गेम चेंजर बॅच जी आहे याच्यामध्ये 788878111411 याच्यावरती तुम्ही संपर्क करा आणि ह्या बॅचची माहिती घ्या. विद्यार्थी मित्रांनो, अपडेट आपण देत असतो. त्याच्या व्यतिरिक्तही तुमच्या काही प्रश्न असतील, क्युरी असतील, काही शंका असतील तर कमेंट सेक्शन ओपन आहे, तिकडे कमेंट टाका, म्हणजे आम्ही अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. ओके, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये अजून जरी तुमच्या काही शंका असतील तर नक्की आम्हाला कम्युनिकेट करा, आम्ही त्याचं उत्तर सांगू. ओके, तर थँक्यू सो मच.